लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा इंटरेस्टिंग भाग आता रिव्हील झालेला आहे। कलाला न्याय मिळतानाच आपल्याला सुकन्या देताना न्याय दिसणार आहे। मुळातच आता इकडे काय झालं होतं 6 वर्षापूर्वी ही ॲक्च्युअली घटना आपल्या समोर येणार आहे। 6 वर्षापूर्वी जो काही प्रकार घडलाय तो आता प्रकार त्या माणसाने पाहिलेला आहे आणि त्याच कारणास्तव त्याच्याकडे रोहिणी आणि राहुल यांच्या विरुद्ध पुरावे तर आहेतच, पण अजून एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे या दोघांनी कलाला कसं मारलं, तो अपघात नव्हता तर तो घातपात होता, हे सगळं रिव्हील होणार आहे। आणि हे रिव्हील करणार आहे सुकन्या। नक्की काय घडलंय कॉम्प्लिकेटेड भागामध्ये सगळं पाहू। इकडे तोच वेडा आता खाली पडता पडता वाचतो, त्यावेळेला अद्वैत त्याला सावरतो आणि आता इकडे सुकन्या सांगायला लागते की ठीक आहात ना तुम्ही। यावरती तो म्हणतो हो हो मी ठीक आहे। अद्वैत म्हणतो तुम्हाला लागलं तर नाहीये ना? यावरती तो सांगतो नाही मला काही लागलेलं नाहीये। पण याच वेळेला सुकन्या खूपच खुश होते आणि खरंच किती म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये लोक बिझी असताना सुद्धा आपण अशी माणसांमध्ये माणुसकी आहे, मला खूप आनंद वाटतो। पण अद्वैत काही हे ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो। खरं तर ती अद्वैतची तारीफ करत असते की तुम्ही कसं म्हणजे माणुसकी जपताय किंवा माणसाच्या मधला माणूस खरंच अजूनही जिवंत आहे। हे सगळं ज्या वेळेला आता इकडे ती म्हणजे सांगत आहे आणि त्याच वेळेला अद्वैत मात्र लगेचच प्रेक्षकांनो तिकडून निघून गेलाय आणि ती आता सांगायला लागते नेहा अगं कसा आहे हा माणूस, म्हणजे आपण खरं तर याची तारीफ करत होतो ना, मग तारीफ करत असताना हा आता आपल्याला असा निघून गेला, कमालच झाली असं म्हणत दोघे जणी पाहत बसतात। तोपर्यंत इकडे आपल्याला दाखवलं जातं की रोहिणी आणि राहुल हे दोघ जण तिकडून निघालेत आणि त्यानंतर मग आता रोहिणी फोनवरती बोलते हो तोच वेडा आहे। 6 वर्षापूर्वी तो आता आपल्या इथे जो प्रकार घडला तो त्याने पाहिलाय। बरं इतकंच नाही तर नंबर प्लेट पण घेऊन गेलाय, त्याला काही करून आपल्याला शोधलंच पाहिजे। यावरती राहुल आता सांगतोय पण त्यांनी आपली ही नंबर प्लेट नेऊन काय मिळवलं मला खरंच काही कळायलाच मार्ग नाही। त्यावरती ती म्हणते अरे पण ती नंबर प्लेट मिळवणं गरजेचं आहे ना, आपल्याला काहीही झालं तरी नंबर प्लेट आणायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ती बोलत आहे। बरं तोपर्यंत अद्वैत परत फिरलाय, कारण ह्या सगळ्या गडबडीमध्ये मगाशी त्या माणसाला वाचवण्यामध्ये त्याचा आता मोबाईल हा राहिलेला आहे तो नेहाकडे आणि नेहाचा मोबाईल त्याच्याकडे, पण हे अद्वैतला माहित नाहीये। तो आता एकदम म्हणजे GPS ट्रॅक करत त्याचा मोबाईलचा तो त्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच वेळेला त्याचा आता तो ट्रॅकर दाखवतो नेहाच्या इथे त्याचा आता मोबाईल असल्याचं, म्हणून तो इकडे नेहाचा हात धरतो आणि तुम्ही तर त्याच आहात ना, मगाशी मला भेटल्या होत्या त्या, असं तिला विचारायला लागतो। यावरती ती म्हणते अहो मगाशी ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलतीये त्यावेळेला तर तुम्ही काहीच बोलला नाहीत, आता तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय? यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो माझा मोबाईल तुमच्याकडे आहे द्या। यावरती ती म्हणते असं काय करताय? अहो तुमचा मोबाईल माझ्याकडे कशाला येईल? असं म्हटल्यावरती तो सांगतो अहो हा काय ट्रॅकर आहे ना, हा ट्रॅकर मला सांगतोय की मोबाईल इथेच आहे। यावरती ती म्हणते अच्छा तुमचा मोबाईल हरवलाय का, ठीक आहे आपण मिळून तो शोधूया। यावरती तो म्हणतो मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये, कोण आहे मी? यावरती ती सांगते कोण आहात द ग्रेट, काय नाव काय तुमचं? असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांना सुद्धा ही घटना घडल्याचं याच्या आधी सुद्धा आठवतंय आणि मग हे ती बोलल्यावरती त्याला कलाची आठवण येते। कला असंच प्रकारचे बोलायची की द ग्रेट अद्वैत चांदेकर असं तसं आणि ते त्याला आठवतं आणि त्या क्षणापासून तो एकदम डाऊन होतो आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो अहो असं काय करताय, माझा मोबाईल तुमच्याकडे आहे, आता तो जर का मोबाईल तुमच्याकडे असेल तर बघा की। यावरती ती सांगते ही लिमलेटची गोळी घ्या आणि गोळी घेऊन जरा शांत व्हा। अद्वैत म्हणतो काय चाललंय, मी माझा मोबाईल शोधतोय आणि तुम्ही आता गोळी कसली देताय? यावरती ती सांगते तोंडाखाली ठेवायची आणि शांतपणे बसायचं, मग डोकं शांत होतं आणि अद्वैत चिडतो अहो बघा तरी तुमचा हा मोबाईल माझा नाहीये। यावरती म्हणते अरे हा तर मोबाईल माझा आहे, हा तुमच्याकडे कसा? अच्छा आता माझ्या लक्षात प्रकार आलेला आहे, म्हणजे तुमचा मोबाईल माझ्याकडे आणि माझा मोबाईल तुमच्याकडे गेलेला आहे असा एकंदरीत हा प्रकार आहे। तर मग ठीक आहे बघते मी असं म्हणत ती आता पर्समधून मोबाईल चेक करते तर खरंच अद्वैतचा मोबाईल आता इकडे असतो तो म्हणजे त्या मुलीकडे आणि त्या मुलीचा मोबाईल अद्वैतकडे। ती म्हणते सॉरी म्हणजे मघाशी त्या माणसाला ज्या वेळेला आपण वाचवलं ना त्यावेळेला कदाचित आता हा आपला
मोबाईल एक्सचेंज झाला असेल, घ्या घ्या, हा घ्या तुमचा मोबाईल असं म्हणत असताना इकडे आता तिच्याशी बोलताना अद्वैतला सारखी 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 कलाची आठवण आता होत आहे। आणि त्यानंतर मग आता अद्वैत जो चिडचिड करतोय, जो इतका हे करतोय, तो थोडासा शांत झालाय। तिच्याकडून तो मोबाईल घेतो आणि सॉरी आणि थँक्यू या दोन गोष्टी आता इकडे तो बोलतो आणि त्यानंतर निघून जातो। अद्वैत निघून गेल्यावरती सुकन्या आता इकडे बोलायला लागले, काय ग, काय माणूस आहे हा, मघाशी आपल्याशी एक शब्द सुद्धा नीट बोलत नव्हता आणि आता थँक्यू आणि सॉरी हे दोन दोन गोष्टी बोलून गेला, खरंच याची कमालच झाली म्हणायची। यावरती ती म्हणते, खरंच या माणसांची काहीच कळत नाहीये, म्हणजे ही माणसं जराशी अशी विचित्रच असतात। इकडे तोपर्यंत अद्वैत येतो आणि आबा तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना, रॉकेट दर्शन घेण्यासाठी आबांना तू वरती घेऊन जा। आता खरं तर अद्वैत देवी आईच्या मंदिरामध्ये कला गेल्यापासून बिलकुल पाऊल टाकत नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैतने पूर्णपणे देवी आईच्या मंदिरात जाणं अवॉइड केले। आणि त्याच वेळेला नेहा आणि सुकन्या या दोघे जणी तिकडे बसल्यात आणि दोघे जणी विचार करतायत की म्हणजे हा कसा माणूस आहे ना। यावरती ती म्हणते, बघ ना, म्हणजे कशा माणसाच्या तऱ्हा असतात, मला तर खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये, म्हणजे माणूस कशा पद्धतीने काय वागू शकतो हे तर आपल्याला काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आबांना घेऊन आता आलेला आहे रॉकेट मंदिरात आणि या दोघी जणी गप्पा मारत मंदिराच्या आवारात बसल्यात, गाभाऱ्यात बसलेल्या आहेत आणि आबांनी पैसे काढलेत आणि पैसे काढून आबा आता देवी आईच्या आता इकडे त्या ह्याच्यामध्ये टाकतायत। ज्या वेळेला आबा देवी आईच्या दानपेटीमध्ये पैसे टाकतायत आणि त्याच वेळेला आबांच्या बोटाला साधारणपणे प्रेक्षकांनो इजा झालेली आहे। आबांचा बोट दुखावला गेलाय आणि आबांचा बोट दुखावून त्याच्यातून रक्त येते। त्या पत्र्या म्हणजे पेटीचा पत्रा निघालेला आहे आणि त्या पेटीचा पत्रा निघाल्या कारणाने आबांना जखम झाले। लगेचच तिकडे सुकन्या येते, आता काय करायचं काय करायचं असं म्हणत सुकन्याने लगेचच तिथे असलेली हळद पाण्यात बोट बुडवले, ते स्वच्छ केले, तिथे असलेली हळद घेतले, हळद आबांच्या बोटाला लावले, पण हळद लावून सुद्धा आता आबांचं बोटाचं हे काही थांबायला रक्त तयार नाहीये आणि मग त्याचमुळे लगेचच आता इकडे तिथे असलेली कडुलिंबाची पानं जी आता हारामध्ये असतात ती कडुलिंबाची पानं आता तिने घेतलेत, ती त्या हळदीवरती लावलेत, म्हणजे हाराचाच धागा घेतलाय तो बांधलाय आणि त्यानंतर ती सांगते आता याच्यावरची हळद काही पडणार नाहीये असं म्हणत ती आता हे सगळं बोलत आहे। त्यावरती आबा म्हणतात, बरं झालं पोरी तू होतीस। सगळेच जण तिचं आता कौतुक करायला लागतात की इतक्या छोट्याशा कालावधीमध्ये तिने आता म्हणजे आबांचं बोट बरं केलेलं असतं। ऍक्च्युली ती एक नर्स असते आणि नर्स म्हणून तिने तिचं काम उत्तम केलेलं असतं। त्यानंतर मग आता ती सांगते, ठीक आहात ना तुम्ही, रक्त थांबलंय ना। यावरती आबा आता हो म्हणतात आणि त्यानंतर ते तिच्या डोक्यावरती हात ठेवतात, सुखी राहा पोरी, आणि आबा तिला आशीर्वाद देतात। बरं हे सगळं चालू असताना सुकन्या पण खूपच खुश होते आणि त्यानंतर रॉकेट सुद्धा आबांना घेऊन खाली येतो। इकडे सुकन्या सांगते की मला इंटरव्ह्यूला जायचंय, चल लवकर नेहा, आणि ती आता त्याच इंटरव्ह्यूला चाललेली आहे, आबांच्या इथे नर्स शोधण्याच्या इंटरव्ह्यूला। बरं आता हे सगळं चालू असताना ज्या वेळेला आता इकडे अद्वैत खाली पाहतो तर आबांच्या हाताला जखम झालेली बघून अद्वैतला जरा धक्का बसतो आणि त्यानंतर अद्वैत सांगायला लागतो की आबा काय झालं हे। यावरती मग आता आबा सांगायला लागतात की अरे काही नाही, हाताला थोडंसं ते पत्रा लागला, देवी आईच्या दानपेटीमध्ये मी हे टाकत होतो तेव्हाचा। यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, अद्वैत चिडतो, चिडलेला अद्वैत आता सांगायला लागतो की आबा मला काय वाटतं माहितीये का, हे काय, हे सेप्टिक होईल ना तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का सेप्टिक झालं तर म्हणजे ती हळदीला किती जणांनी बोटं लावलेली असतात आणि किती जणांची बोटं त्या हळदीवरती असतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं तर काय होईल असं म्हणत आता इकडे तो बोलत आहे। बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो म्हणतो, चला आत्ताच्या आत्ता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात जाऊन आता लगेचच ताबडतोब इलाज करायला घेऊया असं म्हटलं, आपण हॉस्पिटलला जाऊया, लगेच हॉस्पिटलला आबांना घेऊन चाललाय। बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता सुकन्या आणि नेहा हे दोघी जणी पूजन करतायत आणि पूजन करून त्या दोघी जणी जायला निघालेत। प्रेक्षकांनो इथेच आता 6 वर्षापूर्वीची घटना आपल्या समोर आलेली आहे, म्हणजे ज्या वेळेला रोहिणी आणि राहुल हे आता मंदिरात आलेत आणि त्या भिकाऱ्याला शोधण्याचा
किंवा त्या वेड्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत। ज्या वेळेला ते त्या वेड्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यावेळेला मग आता इकडे दोघ जण खाली उतरलेत आणि ती सांगते काहीही कर आपल्याला त्या वेड्याला शोधलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता तो मागून वेडा येतो आणि तिला पकडतो। तुम्हीच केलत ना हे सगळं असं म्हणत त्यांनी आता तिला पकडून ठेवलेलं आहे। बरं हे सगळं झाल्यावरती मग आता ती सांगायला लागते की सोड मला सोड। यावरती आता 7 वर्षापूर्वीची घटना आपल्याला दाखवली जाते। प्रेक्षक रोहिणी आणि राहुल यांनी बरोबर 7 वर्षापूर्वी आता जे काही घटना केलेली आहे त्या घटनेचं आता इकडे आपल्याला रिव्ह्यू थोडक्यात दिला जातो। तो माणूस आता 7 वर्षापूर्वी सुद्धा यांच्या समोर आलेला आहे। कलाला मारण्यासाठी ज्या वेळेला दोघ जण कार घेऊन निघालेत तेव्हा त्यांनी पाहिलंय की याच कारने कलाला उडवलेलं आहे। म्हणजे रोहिणीच्या कारने कलाला उडवलेलं असतं हे त्यांनी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे कलाला उडवल्यानंतर मग ती नंबर प्लेट त्याची आता घेऊन आता ताबडतोब तो पळून गेलाय। रोहिणी त्या सुद्धा वेळेला सांगते राहुल मार याला, आत्ताच्या आत्ता मार। यांनी सगळं सत्य पाहिलेलं आहे, यांनी सत्य पाहिलंय आणि सत्य पाहून यांनी आता आपल्याला अडकवू शकतो, मार ह्याला मार। पण त्या सुद्धा वेळेला तो आता नंबर प्लेट घेऊन पळालेला आहे आणि आता सुद्धा त्याच्या हातात ती नंबर प्लेट 6 वर्षानंतर आहे। तोपर्यंत रोहिणी सांगते राहुल हीच संधी आहे, मारून टाक ह्याला असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो त्या माणसाला पकडतो राहुल आणि त्याला बेदम मार देण्याचा प्रयत्न करतोय। ज्या वेळेला त्याला बेदम मार देतोय त्याच्या हातातली ती पिशवी खाली पडलेली आहे आणि पिशवी खाली पडल्यावरती लगेचच आता इकडे ती नंबर प्लेट पडले। त्यावरती रोहिणी सांगते राहुल उचल दगड, मारून टाक त्याला जिवंत ठेवू नकोस। आज जर का हा जिवंत राहिला ना तर आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घटना आहे असं म्हणत आता इकडे उचल दगड। काय करतोयस राहुल त्याला मारण्यासाठी आता तिकडचा दगड उचलतो आणि त्याच्या डोक्यात घालायला निघतो। इकडे तोपर्यंत सुकन्या आणि नेहा हे दोघ जण निघालेले आहेत आणि त्याच वेळेला सुकन्याची चप्पल तुटले म्हणून ती त्या ठिकाणी थांबले आणि त्याच वेळेला रोहिणीचं चाललंय की दगड उचल लवकर, दगड लवकर मार, काय चाललंय तुझं। ती आता जोराजोरात ओरडण्याचं काम करते पण त्याच वेळेला आता इकडे त्याने दगड उचललाय, दगड डोक्यात घालतोय। पण हे सगळं होत असताना अचानकपणे तो माणूस आता उठण्याचा प्रयत्न करतोय। राहुलने दगड डोक्यात घालेपर्यंत तो आता तिथली पिशवीमध्ये असलेलं तो आता ती जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आपल्या हातात उचलतोय आणि आता कलाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी आता काहीही झालं तरी सुद्धा साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करायचं ठरवलेलं आहे आणि तो उचलतो आणि तिकडून पळायला लागतो। रोहिणी आणि राहुलच्या हातामधून तो एकदा पुन्हा सटकलाय आणि सटकल्यावरती आता ह्या दोघं गडबडलेत कारण तो जाऊन आता गर्दीमध्ये मिसळलाय। अख्ख्या गर्दीत जाऊन आता त्यांना म्हणजे त्याला मारणं हे शक्य नाहीये त्यामुळे ते पळालेत पण तो माणूस धडपडत सुकन्याला येऊन धडकलाय, त्याला मार लागलाय। यावरती सुकन्या म्हणते काय झालंय, तुम्हाला काही त्रास होतोय का, तुम्हाला काय होतंय। सुकन्या त्यांना आता हॉस्पिटलमध्ये न्यायला निघते। त्यावरती नेहा म्हणते एक काम कर, तू तुझ्या इंटरव्ह्यूला जा, मी यांना घेऊन आता जाते हॉस्पिटलमध्ये असं म्हणत ती आता मुद्दामच सांगायला लागते की तिची इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यूला वेळेत जाणं गरजेचं आहे। बरं आता हे सगळं झाल्यावरती ताबडतोब ती आता इंटरव्ह्यूला निघालेली आहे। ज्या वेळेला ती इंटरव्ह्यूला निघते तोपर्यंत त्या वेड्याला घेऊन आता इकडे लगेचच नेहा निघालेली आहे, ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये। इकडे तोपर्यंत आता आबा घरी आल्यावरती काय रॉकेट आता आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना। रॉकेट सांगतो हो इंटरव्ह्यू तर आता घ्यायचा आहे पण बाहेर मुली आलेल्या आहेत। यावरती अद्वैत म्हणतो एक काम कर, इथेच बसूया, इथेच आपण इंटरव्ह्यू घेऊया। एक एक करत रॉकेट तू सगळ्यांना आतमध्ये पाठव आणि हा इंटरव्ह्यू इथेच होईल असं म्हटल्यावरती मग आता रॉकेट एक एक करत मुलींना आत पाठवणार आणि अद्वैत त्यांचा इंटरव्ह्यू घेणार असं फायनली ठरतं। एक एक करत मुली येत आहेत पण अद्वैतला कोणीही पसंत पडण्याच्या काही उपयोगाची नाहीये। म्हणजे त्याला आबांसाठी एक घरगुती किंवा केअरटेकर टाईप नर्स हवी असते जी आता त्यांची व्यवस्थितरित्या काळजी पण घेईल आणि आपुलकीने त्यांचं सगळं करेल सुद्धा। बरं हे सगळं चालू असताना मग आता एक इंटरव्ह्यू वाले बायका येत आहेत, इंटरव्ह्यूच्या मुली येत आहेत आणि मुली येऊन एक इंटरव्ह्यू देत आहेत।
पण अद्वैतला मात्र हे काही पटत नाहीये ना. आबांना सुद्धा आता इंटरव्ह्यू साठी आलेल्या मुली पटत आहेत. त्या आता प्रोफेशनल आहेत किंवा आता त्या जे काही बोलतायत त्याच्यावरून या आबांची नीट काळजी घेऊ शकतील की नाही याच्याबद्दलची त्याला शंका आहे. एक एक करत येत आहेत त्या, एक एक करत जात आहेत त्या, आणि तोपर्यंत इकडे आता धावत पळत आलेली आहे ती म्हणजे सुकन्या. आणि ती सांगते मी इंटरव्ह्यू साठी आलेली आहे. त्यावरती अद्वैत आता तिला सांगायला लागतोय तुम्ही इंटरव्ह्यू साठी येऊन काय कराल, म्हणजे आता तुम्ही इंटरव्ह्यू साठी आलेलाच कशासाठी आहात, मुळातच या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यू झालाय असं म्हटल्यावरती ती म्हणते ऐका ना मला थोडासाच लेट झालाय. पण अद्वैत काही ऐकायला तयार नाहीये. अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे अस्वस्थ झालेला आहे आणि तो आता बाहेर येतो. नंतर तो सांगतो की आमचं सिलेक्शन झालेलं आहे, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की कोण आहे, आणि अद्वैतने सुकन्याची आता प्रेक्षकांनो केलेली आहे, सुकन्याची निवड केलेली आहे. खरं तर सुकन्या आता आबांच्या इंटरव्ह्यू साठी तयार होती. तोपर्यंत सुकन्या घरी येते आणि ती आपल्या मैत्रिणीला सांगायला लागते खरं सांगू का, तर ना त्याच अद्वैत चांदेकरला पाहिलं की मला काहीतरी होतं. मैत्रीण म्हणते काय होतं, यावरती ती सांगते मला धडधडतं, मला का होतं असं काही कळत नाहीये. खरं तर हे कलाचं हृदय ते अद्वैतला पाहून धडधडणारच.